नमस्कार मित्रांनो, आनंद मंत्रमध्ये स्वागत आहे तुमचं. अ, आपण आज मी माझा ट्रेडिंग अप्रोच काय आहे तो मी याच्यामध्ये सांगणार आहे. आणि हे फक्त जेव्हा मार्केट हायली ट्रेंडिंग नसतं त्यावेळेला आहे. म्हणजे जसं बजेट नंतर किंवा इलेक्शन नंतर ट्रेंडिंग मार्केट असतं, तसं ट्रेंडिंग मार्केट नाही, नॉर्मल मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी बघायची आपण. कारण ही डायरेक्शनल न्यूट्रल स्ट्रॅटेजी आहे. तर बघूयात आपण ती. आता एक स्टँडर्ड डिस्क्लेमर की हे रेकमेंडेशन नाही आहे आणि तुम्ही तुमचा स्वतःचा स्टडी करा. हा फक्त मी माझा अप्रोच तुमच्याशी शेअर करतोय. याच्यात एक पक्का आहे की रिस्क रिवॉर्ड रेशो याचा 1:3 पर्यंत जातो. 1:2 तर कमीत कमी असतोच, किंवा 1:3 तर नक्की जातो. मार्केट वर जाऊ खाली जाऊ कुठेही जाऊ, रिस्क ही लिमिटेड असते, रिस्क कॅल्क्युलेटेड असते. आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेज करणं हाच यशाचा मंत्र आहे. तुम्ही रिस्क मॅनेज केली की प्रॉफिट आपला आपण होतो. दुसरं म्हणजे ह्याच्यात असं आहे की जे मॅक्स पेन स्ट्राईक आहे, म्हणजे जिथे कॉल आणि पुट एकत्र सारख्याच संख्येमध्ये विकले गेलेले आहेत, त्या स्ट्राईकला ती स्ट्राईक आपण कॉल आणि पुट सेल करायचे आणि त्याच्या बाहेरचे एक स्ट्राईक किंवा दोन स्ट्राईक कॉल आणि पुट बाय करायचे. आणि एडीएक्स तुम्ही चेक करू शकता की मार्केट ट्रेंडिंग आहे की नाही. बिलो 40 असेल तर मार्केट ट्रेंडिंग नसतं. ही ती स्ट्रॅटेजी लिहिलेली आहे. मॅक्स पेन कॉल पुट सेल करायचे आणि मागचा पुट विकत घ्यायचा आणि पुढचा कॉल विकत घ्यायचा. आपण आयन फ्लाय म्हणतो याला. आणि असं त्याचं हे दिसतो, ग्राफ दिसतो. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मी अशी सजेस्ट नक्की करेन तुम्हाला, की तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर पत्रिकेतनं चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं तुम्हाला. तो गायडन्स खूप महत्त्वाचा आहे. पत्रिकेमध्ये पंचम स्थान, द्वितीय स्थान आणि लाभस्थानाचा संबंध असणं गरजेचं असतं. पंचम स्थान बिघडलेलं असेल तर मार्केटमध्ये नुकसान होऊ शकतं. तर तुम्ही पत्रिकेचं विश्लेषण जरूर करून घ्या जाणकार माणसाकडनं. आपण आनंद मंत्रमध्ये पण पत्रिकेचं विश्लेषण करतो. बघूयात आपण स्ट्रॅटेजी. हे काही रेकमेंडेशन नाही आहे. मी मी जो काही मार्ग काढलेला आहे ट्रेडिंगच्या संदर्भात, एका बाजूला ट्रेडिंग बाय सेल काही ट्रेड मिळतात चांगले, पण एका बाजूला मी हे कॉन्स्टंटली करत असतो. ते फक्त तुम्हाला आज मला दाखवायचं आहे. ते मी डायरेक्शनल न्यूट्रल स्ट्रॅटेजीवरती काम करत असतो. एक्सपायरीच्या 1-2 दिवस आधी किंवा एक्सपायरीच्या दिवशी सकाळी 10च्या सुमाराला मी हे आयन फ्लाय शॉर्ट करतो. ते तुम्हाला दाखवतो फक्त मी की कसं करतोय ते. आपण ऑप्स्ट्रामध्ये जायचं. ऑप्स्ट्रामध्ये ओपन इंटरेस्ट रिफ्रेश करून आपण बघायचा. हे साधारण एक्सपायरीच्या 1-2 दिवस आधी. आणि इथे मॅक्स पेन स्ट्राईक आपण बघायचे. मॅक्स पेन काय आहे ते. इथे 25,300 आता मॅक्स पेन स्ट्राईक दाखवते आणि 25,200 दाखवते. तेव्हा आपण साधारण 25,250 ही आपण सेंटर प्राईस गृहीत धरू शकतो, की जिथे कॉल आणि पुट बॅलन्स्ड आहेत, सारख्या प्रमाणात आहेत. आणि आपण मग स्ट्रॅटेजी बिल्ड फक्त इथे कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो इथे. इथे स्ट्रॅटेजी बिल्डरमध्ये आपण इथे त्यांच्या ज्या डायरेक्शनल न्यूट्रल आहेत त्यातनं सिलेक्ट केले तरी चालू शकते. नॉन डायरेक्शनलमध्ये आपण जायचं आणि हे आत्ताच्या एक्सपायरीचंच आहे. करंट एक्सपायरीचंच करायचं जे आता येऊ घातलेले आहे, कारण हा सगळा थीटाचा खेळ आहे. इथे आपण शॉर्ट आयन फ्लाय चूज करूयात. आता यांनी जी स्ट्राईक चूज केली पुट आणि कॉल, म्हणजे याच्यात आपण काय करतो, करंट स्ट्राईक जी मॅक्स पेन स्ट्राईक आहे ती आपण कॉल पुट सेल करतो आणि त्याच्या बाहेर कॉल पुट बाय करतो. मी 100 पॉईंट बाय करतो. म्हणजे दोन स्ट्राईक पुढे आणि दोन स्ट्राईक मागे. आणि जी करंट मॅक्स पेन स्ट्राईक आहे ती कॉल पुट सेल करायचा. हे आपण मी तुम्हाला दाखवतो फक्त इथे घेऊन ही स्ट्रॅटेजी कशी दिसते ती. हे बघा, ही अशी दिसते. आता यांनी जास्त लांबच्या स्ट्राईक बाय केलेल्या आहेत हेज म्हणून. म्हणून हा जो रेशो आहे हा 1:2 दिसतोय बघा इथे. पण आपण हे सेफर साईडला जाऊन करू शकतो. अ, म्हणजे मी तरी सेफर साईडला जाऊन करतो. त्याच्यामध्ये मी काय करतो, आता ही 25,250 कॉल आणि पुट सेल केलेली आहे. तर मी 25,350 आणि 25,150 बाय करणार. मग कॉल आपण 25,350चा घेऊयात. हा 100 पॉईंट
म्हणजे 2 स्ट्राईक पुढचा बाय केला आपण आणि पुट जो आहे तो पण आपण 100 पॉईंट म्हणजे 25,150चा पुट बाय करणार, कारण आपल्याला रिस्क एवढी नको आहे. 25,150ची स्ट्राईक. हे बघा, ही आता आपली जी मी घेतो ती ही स्ट्रॅटेजी तयार झाली. इथे बघा आपली रिस्क किती आली, 1:3 आलं बघा रिस्क रिवॉर्ड रेशो, आणि ही रिस्क मिनिमम झाली. ही आणखीनही तुम्ही कमी करू शकता जर आणखीन एक एक स्ट्राईक आतमध्ये आलात तर, पण रेंज कमी होईल तुमची प्रॉफिटची. आता ही जी रेंज आहे आपण 25,250 ठेवलेलं आहे. आता 25,175 ते 25,325 याच्यामध्ये एक्सपायर झालं की तुमची स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये जाणार आहे, आणि ती पूर्ण प्रॉफिटमध्ये जायची वाट बघायची पण नाही. आपल्याला इनफ प्रॉफिट आला की आपण ती बुक करू शकतो. आता हा बघा, जो मॅक्झिमम प्रॉफिट याच्यामध्ये आहे तो 4,000 आहे. आपण तुमच्या हिशोबाने तुम्ही साधारण 30-40% प्रॉफिट आला तरी तुम्ही ही बुक करू शकता. आणि याच्यामध्ये साधारण 75,000चं कॅपिटल लागतं तुम्हाला, म्हणजे ब्लॉक होतं. आणि ही 1 किंवा 2 दिवस फक्त आपण करायची असते, शक्यतो एक्सपायरीच्या जवळ करायची. आणि मी बाकीचं ट्रेडिंग चालू असताना ही एक स्ट्रॅटेजी हेज्ड, ज्याचं रिस्क ज्याचा लॉस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की हा माझा मॅक्झिमम लॉस आहे. याच्यात 2-3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. ही कन्सिस्टंटली घेत राहावी लागते. म्हणजे एडीएक्स चेक करा, म्हणजे मार्केट ट्रेंडिंग आहे का. खूप हायली ट्रेंडिंग मार्केट असेल की जसं बजेट नंतर असतं किंवा इलेक्शन नंतर वगैरे असतं, त्याच्यामध्ये याचा उपयोग होणार नाही. आणि ही कन्सिस्टंटली घेत राहायला लागते. याचा 1-2 महिन्यांनी रिझल्ट पेपर ट्रेड करून चेक करा आणि मग ही घेऊ शकता. म्हणजे ही मी तरी घेतो आणि माझा तरी आत्तापर्यंतचा अनुभव याच्या बाबतीत चांगला आहे. तर ज्यांना बाय आणि सेलमध्ये नुकसान होतंय खूप, त्यांनी ही हेज स्ट्रॅटेजी जर घेतली तर त्यांना ही स्ट्रॅटेजी चांगली फायद्याची ठरू शकते. याची रिस्क लिमिटेड असते. ही आपण आणखीनही कमी करू शकतो. मी फक्त एक स्ट्राईक आतमध्ये येऊन दाखवतो तुम्हाला. 150चा पुट, तिथे पण 25,200चा पुट करू. आणि जो कॉल 25,350 आहे तो 25,300चा करूयात. आता बघा, 800 रुपये मॅक्स लॉस आहे आणि 2,444 रुपये आहे. ही शेवटपर्यंत थांबण्याची गरज नसते. तुमचं प्रॉफिटमध्ये आला की तुम्ही हे काढू शकता. आता हे रिस्क रिवॉर्ड रेशो बघा किती झाला, आणि ह्याची रिस्क एकदम कमी झाली आणि रेंजही कमी झाली. 25,213 ते 25,287च्या मध्ये एक्सपायरी. आपल्याला ह्याच्यात मुख्य काय असतं, ह्याच्यात थीटा गेन करतो आपण. इथं ग्रीक्समध्ये तुम्ही पाहाल तर हा जो थीटा आहे हा हा तुमचा गेन आहे. आता ह्या स्ट्राईक आपण जवळच्या घेतल्यात म्हणून हा 53 पर्यंत दिसतोय. ह्या लांब लांब गेल्या तर हा थीटा जास्त होईल, गेन जास्त होईल, पण रिस्क पण वाढेल. आपल्याला ट्रेडिंगमध्ये फक्त स्वतः रिस्क मॅनेज करणं एवढं जरी केलं तरी प्रॉफिट आपलं आपण होतं, एवढं नक्की. आपण आपली रिस्क मर्यादित ठेवली की प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळतो. तर पेपर ट्रेड करून बघा, तुम्ही तुमचा स्टडी करा. हे रेकमेंडेशन नाही, मी फक्त माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करतोय. तुम्ही पण चेक करून बघा.